यावर्षी लसूण उत्पादन कमी झाल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटली आहे। सध्या लसणाचे दर 15 दिवसात 50 रुपयांनी वाढले आहेत। यात होलसेलमध्ये लसूण 220 रुपये किलोपासून असून चांगल्या गुणवत्तेचा लसूण 350 रुपये किलोने विकला जात आहे। सध्या मार्केटमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचलमधून लसूण येत आहे। हिमाचलचा लसूण चांगला असल्याने त्यांची जास्त प्रमाणात विक्री होत आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज 1500 गोणी लसणाची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार। यावेळी लसणाचे उत्पादन कमी आहे, त्याच्यामुळे भाव जास्त आहे, पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावंच लागेल। आता एमपी, राजस्थान आणि थोडाफार हिमाचलचा बी येतो, जे एकदम मोठा चायना सारखा दिसतो ना, ते हिमाचलचा लसूण आहे। ते हिमाचलची क्वालिटी यावेळी चांगली आहे। परदेशातून लसण बॉम्बे पोर्टवर उतरते, पण जास्त दिल्ली, पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं। नाही, इकडचे कोण मुंबईचे कोणी व्यापारीने मागवला नाही। लास्ट समजा 15 दिवसात रेस 50 रुपये किलोला वाढलेले आहे। आता जे 100 रुपये विकते ते पहिला 60-70 विकत होता आणि आता जे 250 ते 280 ते 210-15 विकत होता। आवक एव्हरेज 1500 कट्टे आहे। आवकच कमी आहे मेन। आपलं नाव? दीक्षित शाह। लोकनायक न्यूज।